सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर, आरोपी इमारतीत जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक जण ताब्यात, संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला। सैफच्या प्रकृतीत सुधारणा, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। शरीरातून काढलेला धारदार हेक्स ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त, अधिक तपास सुरू। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराचीही रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा तपासाला फटका। वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा। सैफवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस मदत घेणार। खान कुटुंब आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची मदत घेणार। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी सुरू। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिला का, याचा शोध सुरू। वांद्रेतील आणखी एका उच्चभ्रू इमारतीत चोरीचा प्रयत्न। चोराकडून सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकी। एक जण ताब्यात, एक चोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्चची तयारी। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। पुण्याच्या अमेनॉरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। बीडमधील हत्या प्रकरणात धनंजय देशमुख आज केज न्यायालयात जबाब नोंदवणार। 164 अंतर्गत नोंदवलेला जबाब पुन्हा बदलला जात नाही। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा। 26 जानेवारी आधी पालकमंत्री मिळणार, कुठलाही पेच नाही। युती असल्यानं सर्वांचं एकमत करावं लागतं, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। बीड पुन्हा हादरला। आष्टीत जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईत नातेवाईकांमधील वादातून गोळीबार। 4 संशयित ताब्यात। पुणे नाशिक महामार्गावर आयशर टेम्पो आणि एसटीमध्ये विचित्र अपघात। अपघातात 9 जणांचा मृत्यू। शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीत अधिवेशन। छगन भुजबळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। दुपारी 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज।